नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद मुंडगेकर आहे. मित्रांनो, मॅन्युफॅक्चरिंग या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आपण सातबारा हॉटेलला आलेलो आहोत कोल्हापूरमध्ये. आणि इकडचा ॲड्रेस आहे किनी टोल नाका. या साईडला किनी टोल नाक्याला पास केला तर कोल्हापूरला जाताना बरोबर लेफ्टला 1 किलोमीटरच्या आतमध्ये आणि मुंबईवरनं येताना किनी टोल नाका कोल्हापूरकडनं स्टार्ट झालं. आणि आता आपण मटण थाली बघायची आपल्याला काय टेस्ट बघतो तर बघूया आपण सातबारा हॉटेल. दुपारचं जेवण आम्ही इथून करतोय. आम्ही मालवणवरनं निघालेलो आणि मला इथेच जेवायचं होतं. त्यासाठी मी सातबाऱ्याला आलेलो आहोत. हे बघा, हा मेन्यू आहे. या साईडला एक छोटी विहीर आहे. लिहिलेलं आहे की डोकावून पाहू नका म्हणून लहान मुलांसाठी. या साईडला असं आतमध्ये दिसतंय बदक आहेत आणि इकडे कबूतर आहेत. आपण पुढे जाऊया. हे बघा, तिकडे लिहिलंय ग्रामपंचायत कार्यालय. सरपंच कट्टा लिहिलेला आहे. हे टोटल पूर्ण 2 एकरात आहे. तर खूप मोठं आहे हे. एवढं दाखवायला मिळेल की नाही माहिती नाही मला, पण मला जेवढं जमेल तेवढं मी तुम्हाला दाखवेन. हे बघा, या साईडला असं सिटिंग अरेंजमेंट आहे. तिथे पुढच्या बाजूला जायचं आहे आम्हाला. इथे त्यांनी सांगितलं की इथे चालू आहे, तर तिथे जाऊया. मध्ये एक व्हेज थाली हवी आहे. व्हेज थाली आहे की महाराष्ट्रीयन थाळी आहे, बैंगन पिठलं थाळी आहे. एक बैंगन पिठलं थाली द्या, एक महाराष्ट्रीयन थाली द्या, एक मटन स्पेशल सातबारा मटन स्पेशल थाली, दुसरं 2 मटन थाली नॉर्मल मटन थाळी 2. म्हणजे काळा मटन थाळी मिळते ते. बघा कुठची वाली ती? ही वाली. ही काळा मटन थाली 2, एक सातबारा मटन थाली, एक ही स्पेशल कुठची भेंडी पिठलं भाकरी थाळी एक, आणि एक दुसरी एक व्हेज थाली हवी. मग ही स्पेशल महाराष्ट्रीयन आहे. हा ठीक आहे, स्पेशल महाराष्ट्रीयन थाली द्या. अशी आम्ही ऑर्डर दिलेली आहे. आणि आम्ही हे बघा असे बैठकमध्ये आम्ही बसणार आहोत. आता हा सेक्शन चालू आहे, बाकीचे सेक्शन बंद आहेत, पावसामुळे बंद आहे, म्हणून आम्ही ह्या सेक्शनला बसतोय. ते पहिलंच बिल बनतं. तर आमचं बिल बनलेलं आहे 1541. आम्ही 5 थाल्या ऑर्डर दिलेल्या आहेत. तर आता टेस्ट करूया. बाजूला स्वयंपाकघर आहे आणि ह्या बाजूला भाकऱ्या बनतात चुलीवर. तर मजा येईल खायला. ही जी पहिली ऑर्डर आलेली ती पिठलं भाकरी आहे. हे बघा, पिठलं आहे, अख्खा मसूर आहे, डाळ आहे, दही आहे, पापड आहे, राईस, आणि त्यासोबत येईल आपल्याला भाकरी. आपण ज्वारीची भाकरी सांगितलेली आहे. तुम्हाला दुसरी महाराष्ट्रीयन थाली दाखवतो. या आमच्या मटण थाली आलेल्या आहेत. स्पेशलवाली कुठची आहे? ही स्पेशल आहे. हां, त्या 2 तिकडे आहेत. ही माझी स्पेशल थाली आलेली आहे. पहिली तुम्हाला ही व्हेज थाली दाखवतो. व्हेज थालीमध्ये महाराष्ट्रीयन स्पेशल व्हेज थाली, ठेचा, चटणी दिलेली आहे, लोणचं, कांदा लिंबू, श्रीखंड. स्पेशल कशाला बोलतात ते कळेल तुम्हाला. त्यात एक्स्ट्रा श्रीखंड आहे, दही, एक ओली भाजी आहे, एक सुक्की भाजी आहे भेंडीची,
डाळ आहे, तुम्हाला दाखवतो. हे काय याच्यामध्ये, हे वांग आहे आणि हे काय दादा पिठलं. होय पिठलं आहे. हे पिठलं आहे. ही स्पेशल महाराष्ट्रीयन थाली मध्ये बघा 2 प्रकारचं मटण आहे. तांबडा रस्सा, पांढरा रस्सा, हा पिवळा रस्सा आहे, अळणी आहे, कांदा लिंबू, ज्वारीची भाकरी आणि आपल्याला इंद्रायणी राईस येईल ना याच्यासोबत. आणि याच्यासोबत आपल्याला इंद्रायणी राईस येईल. तर आपण टेस्ट करूया. द्या ना, द्या. इंद्रायणी राईस त्यांनी वाढलेला आहे. आता आपण भाकरीसोबत टेस्ट करायचं. मस्त टेस्ट असेल. बघून तर खूप भारी वाटतंय बघा, मस्त. ही स्पेशल भाकरी टेस्ट करते. महाराष्ट्रीयन स्पेशल थाली आहे. मी ते खाऊन बघितलं खूप सही होतं. मल्हारी भाकरी मग सांग कसं टेस्ट. युट्यूब चॅनलचं नाव काय? मँगो किचन. मँगो किचन. मँगो किचन बस. तर मस्त आहे. तर इथे आल्यानंतर थोडी आम्हाला स्पेशल ट्रीटमेंट मिळाली आहे. पहिलं तर आम्हाला रोड सापडत नव्हता. तर आम्ही फोन केल्यानंतर आम्हाला प्रॉपर ॲड्रेस सांगितला आणि त्या हिशोबाने आम्ही इथपर्यंत पोहोचलोय. ही जागा प्रॉपर 2 एकरामध्ये. तर वल्लू कसं होतं? प्रिया कसं आहे? छान. सगळ्या भाज्या डिफरंट स्टाईल आहे. ओके. हे बघा, पहिलं तर आपण पिवळा रस्सा आहे तो टेस्ट करूया. हा बघा असा. अळणी असतो हा, त्यामुळे भारी. हा बघा, तांबडा रस्सा, मस्त तरी सुटली आहे. तर तो पण रस्सा एकदम भारी. आपण हे काळं मटण, सोलकढी इथं दोन्ही देऊ. मेरी बात सुनना, कैसे अभी तो फिर उसको हमने महाराष्ट्र में दिल्ली बचेगा बोल दिया. खरडा आहे. जाके क्या ना तो सिर्फ साउथ में दोघांची चव वेगवेगळी आहे. साउथ में और उसके बाद जो स्टेट बच गई, 3 स्टेटें बच रही है ना, महाराष्ट्र, गुजरात और दिल्ली. उसमें जो तो अपन ला देंगे. खायला खूप मजा. खूप वर्षापासून यायचं होतं मला इथे व्हिडिओ बनवणं. आता आपल्याला इंद्रायणी राईस सोबत टेस्ट करायचं. मटन किती फ्रेश आणि बघा पटकन तुटतंय, चांगलं शिजलेलं आहे. हे काळं होतं, खरडा आहे. हे बघा, खरंच खूप मजा आली. चव घेऊन खातोय बाबा. मस्त. आता आपण
इंद्रायणी भात टेस्ट करूया. हे काळं जे आहे त्यासोबत टेस्ट करू. इंद्रायणी राईस सोबत मटन म्हणजे मटणासोबत इंद्रायणी राईस हा प्रकार आहे. तर ओरिजिनल सातबाऱ्याला आहे आणि खरंच खूप खूप भारी, खूप उत्कृष्ट, खूप जबरदस्त. खरंच खूप भारी टेस्ट आहे. हे कसं हे आहे बघा. रस्सा? हा आळणी रस्सा. हा आणि रस्सा आहे. बस बस अनलिमिटेड अनलिमिटेड आहे. तांबडा रस्सा अनलिमिटेड आहे. अनलिमिटेड भारी. जेवण पूर्ण संपलेलं आहे. लास्ट सोलकढी आहे. तर सोलकढी पण एकदम भारी आहे, छान आहे. एकंदर पूर्ण मटण खाऊन खूप मजा आली. मस्त कोल्हापुरी तडका आहे, भारी. असं आमचं 6 जणांचं जेवण झालं आहे 1600 रुपयामध्ये. छान. हा राहुल मालक आहे ते. आणि हे बघा ससे बघा किती आहेत. तर मित्रांनो, ओरिजिनल सातबाराचं जेवण एकदम जबरदस्त. मटण अप्रतिम आहे, एकदम कोल्हापुरी झटका लागतो त्याचा. टेस्ट मस्त आहे आणि मला तर खूप मजा आली. मी माझ्या फॅमिलीला घेऊन आलेलो इकडे. तुम्ही पण एकदा इथे व्हिजिट द्या. कोल्हापूरमध्ये आहे आणि खरं सांगू जेवण जबरदस्त, म्हणजे खरंच जबरदस्त. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. मॅनू किचनला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. थँक्यू.